आणि महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक विभागाची धुरा आपल्या खांद्यावर लिहिल्या वेळेत आम्हा कलाकारांच्यासाठी अतिशय भक्कमपणे उभारणारे व्यक्तिमत्व आमच्या सगळ्यांच्यासाठी त्यांचा कायम आशिष पाठीशी असतो असे माननीय ॲडव्होकेट आशिष दिशेला यांना मी विनंती करते कृपया त्यांनी मनात व्यक्त करावं. या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे औद्योगिक मंत्री, मराठी भाषा विभागाचे मंत्री आमचे बंधू उदय सावंतजी, मंचावर उपस्थित ज्यांचा सन्मान आपण करणार आहोत आणि यांना पुरस्कार देणार आहोत असे सचिनजी, प्रवीण तरडेजी, संजय पांडेजी, मेघराजजी, सय्यदजी आणि ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं आणि ज्यांच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत असे आनंदजी आणि त्यांचे सर्व परिवार. सर्वात प्रथम आपल्याला सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि जय भीम. हा कार्यक्रम आज आगळा वेगळा कार्यक्रम आहे. मी आणि उदयजी दोघेही कॅबिनेट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक आखतो या ठिकाणी आलो. याचं कारण ज्यांच्या नावाने हा पुरस्कार ते प्रल्हादजी शिंदे यांचं योगदान मराठी माणसाला, मराठीपणाला, महाराष्ट्राला, देशाला आणि लोककला आणि लोक साहित्याला अतुलनीय असं योगदान प्रल्हादजी शिंदे यांचं आहे. ज्यावेळेला प्रल्हादजींचं नाव आपण घेतो आणि त्यांची गाणी डोळ्यासमोर येतात तेव्हा मला वाटतं व्यक्तिशः उदयजी आणि आवाज प्रल्हादजी शिवाय कधी समोर दिसला नाही. निर्माते आमचे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भीमगीते असो, दोन्हीकडचा आवाज आम्हाला प्रल्हादजींचा डोळ्यासमोर येतो आणि तो साथ देतो. आणि आजच्या या प्रसंगी ज्या वेळेला आपल्या सगळ्यांना, कारण या ठिकाणी पुरस्कार मिळणारे सगळे महामंडळी उपस्थित आहेत, त्यांना मिळणारा पुरस्कार हा लोक कलावंताच्या चळवळीच्या नावाचा आहे. तो भक्तीत डुबणाऱ्या, जगणाऱ्या भक्ताच्या नावाचा पुरस्कार आहे. आणि भीम गीत गाऊन परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेणाऱ्या नावाचा पुरस्कार आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने मी या आयोजनाबद्दल शुभेच्छा देतो. आणि आनंदजी, तुम्ही ही परंपरा जी पुढे चालू ठेवलेली आहे आणि म्हणून तुमचे सगळे शिष्य या ठिकाणी एकत्र येऊन आपला गुरुपौर्णिमा उत्सव करतायत, या परंपरेला मी वंदन करतो आणि सर्व पुरस्कारार्थींचं अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.